नमस्कार मंडळी, तू हिरे माझा आहात. आज भाग खूपच लेट आला, त्यामुळे रिव्ह्यू द्यायला सुद्धा थोडा उशीर होत आहे. सुरुवातीला आपण पाहतोय राजेश शिर्केंच्या घरामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. करमतच नाहीये ओल्ड लेडीला. मामा लगेच म्हणतात, आई माझ्या बायकोला काही बोलू नकोस. आता हा सीन खूप छान मजेशीर दाखवलाय. आता मामा म्हणतात, हे बघ तिला ना स्वयंपाकात रस नसेल, पण बाकीच्या सगळ्या तिला कला अवगत आहेत असं म्हणून ते हाताची ॲक्शन करून दाखवत असतात. आता वल्लरी म्हणते जेवा मुकाट्याने. आता आपण बघतोय पुढे आजी म्हणतात, अगं तू पण बस ना जेवायला, असं ईश्वरीला म्हणतात. ईश्वरी म्हणते, नाही आत्ता नको, म्हणजे भूक नाही आहे ना मला. आजी म्हणतात, का भूक का नाही आहे तुला, काय झालंय भूक नसायला. अंजली म्हणते, अगं चिंटू जेवला नाही, मग तिला कशी काय भूक असेल सांग बरं. अंजली आणि सगळेजण आता असं म्हणत असतात. आता मामासुद्धा म्हणतात, हो म्हणजे आम्हाला काही महत्त्वच नाही आहे बुवा. तर ईश्वरी म्हणते, अहो नाही बुवा, नाही मामा, उलट माझ्या वाटणीची खीर तुम्हाला वाढता यावी म्हणून मी नंतर बसते जेवायला, द्या इकडे. मामा लगेच खुश होतात. आता मामांच्या वाटीमध्ये ईश्वरी खीर वाढते. मामा लगेच तिला म्हणतात, थँक्यू. आजी म्हणत असतात, ईश्वरी तू कायम असाच घराला जीव लाव. ईश्वरी आजींचा हात हातात घेऊन म्हणते, आजी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे या घराचं सुख माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. आता अर्णव इतक्यातच पाठीमागून येऊन हे वाक्य ऐकतो आणि ईश्वरीच्या मागेच असतो. आता लगेचच खुर्ची सरकून तो सुद्धा डायनिंग टेबलवरती बसतो. त्याला काही हे वाक्य आवडत नसतं. अर्णव म्हणतो, खोटं बोलण्याकडेच बघत असतात. पण वल्लरीला बरोबर कळलेलं आहे की अर्णवला काय म्हणायचे आणि तू कुणाला बोलतोय ते. आता लगेच मामा म्हणतात, अरे अर्णव तू बोल, तू जेवला नाहीस म्हणून ती पण जेवायला बसत नाहीयेस, जरा सांग तिला, बघ जरा तिच्याकडे, असं मामा म्हणत असतात. आता या सगळ्यांना तर काहीच माहिती नसतं. मामा म्हणतात, हे बघ नवरा जेवला नाही म्हणून बायको कधी उपाशी राहते का. आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो, कारण आता ईश्वरीने खरंच जेवत नसते. आणि मामा म्हणतात, विचार वल्लरीला, हो की नाही ग. तर वल्लरी म्हणते, माझ्यावरती कशाला घसरताय, गपचूप जेवा ना. आता अंजली हसत असते, तिला कळत असतं मामा कुठल्या उद्देशाने बोलतात म्हणून. आता वातावरण थोडंसं सिरियस झालेलं असतं. ईश्वरी म्हणते, सर आज खीर केली आहे. अर्णव म्हणतो, मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी आलो जाऊ, खूप अर्जंट आहे. आजी म्हणत असतात, चिंटू. तर अर्णव लगेचच निघून जातो. आजी म्हणतात, काय बाई हा चिंटू. आजी म्हणत असतात, काय बाई हा चिंटू सारखं आपलं काम काम आणि नुसतं काम, दुसरं याला काही सुचतच नाही. आता मामांना सुद्धा ना थोडंसं वाईट वाटतं. आता वल्लरी मनामध्येच म्हणत असते, ईश्वरीला मुद्दाम उपाशी ठेवायचं. आता वल्लरी म्हणत असते, ईश्वरीला मुद्दाम उपाशी ठेवायचं म्हणून तर हा निघून गेला नसेल ना, कितीही लपवलं ना तरी मला माहिती आहे ना. आता मामा लगेचच वल्लरीकडे बघतात आणि म्हणतात, झालं असेल मनातलं बोलून तर जेवा आता. मामी म्हणते, तुम्ही जेवा हो, असं मामी वसकते मामाच्या अंगावरती. आता आपल्याला दाखवले की ईश्वरीच्या चेहऱ्यावरती जरा चिंता असते आणि हे मामांच्या लक्षात येतं की ईश्वरीला अर्णव मुद्दाम असा करतोय म्हणून. आणि आता आपण यानंतर लगेचच पाहतोय दुसरा सीन. तर आपण दुसऱ्या सीनमध्ये पाहणार आहोत तर आकाश आणि नम्रता या दोघांचा सीन. आता हा आकाश जो आहे तर तो नम्रताच्या क्लाउड किचनमध्ये येऊन सगळं त्यांचं ॲपचं जो काम आहे तर ते करत असतो. आता नम्रता त्याला चहा देते आणि म्हणते, आकाश सर चहा घ्या ना. आकाश चहा घेतो आणि त्यानंतर आकाश मन लावून काम करत असतो. आता आकाश असं मन लावून काम करत असताना नम्रता विचारते, आकाश सर मिळाला का हो 1300 रुपयांचा हिशोब म्हणून. तर आकाश म्हणतो की नाही ना, मी तेच तर सगळं काम करतोय, नॉट येट, पण जर हे सगळं सापडलं तर अकाउंट टॅली होणार नाही, असं म्हणून आकाश काम करत असतो. आकाश अगदी मन लावून नम्रताचं काम करतोय. पण आता हे सगळं नम्रताच्या लक्षात येते. नम्रता म्हणते, आकाश सर एक विचारू का. आकाश म्हणतो, हा विचार ना. नम्रता म्हणते, नाही म्हणजे असं मला वाटतंय की तुम्ही सगळं ऑफिसच्या मीटिंग सगळी कामं सोडून माझ्यासाठी एवढं सगळं का करताय. आता असं म्हणल्यानंतर आकाश तर 2 मिनटं गप्पच बसतो आणि पुढे नम्रताकडे बघून म्हणतो की का म्हणजे ते फ्रेंडशिपसाठी आपण फ्रेंड्स आहोत ना म्हणून, म्हणून मी करतो हे सगळं. आता नम्रता फक्त हो म्हणते. पण आकाशच्या मनामध्ये वेगळेच काही असतं. नम्रता म्हणते, आकाश सर चहा घे ना. तर लगेचच आकाश चहा घेतो. या दोघांचं ना क्यूट कपल खरं तर हे दोघं आहेत. त्यांचं खूपच छान असं सीन दाखवलेले असतात. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मी दिलेले नवीन व्हिडिओ असेच तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आता आकाश चहा पित असताना नम्रता म्हणते की सर, आकाश सर सावकाश भाजेल चहा. आता आकाश म्हणतो, हो हो, कारण चहा खूप गरम आहे ना, असं नम्रताला सांगायचं असतं. तर आकाश म्हणतो, नम्रता मी एक विचारू का. तर नम्रता म्हणते, हो, माझं तोंड भाजेल असं म्हणून तू एवढी का काळजी करतेस. त्यावरती नम्रता म्हणते, ते आतून वाटते ना काळजी. आता आकाश म्हणतो, म्हणजे तुला माझी काळजी वाटते. नंतर असा प्रश्न विचारल्यानंतर नम्रताला काय बोलावं कळतच नाही, फक्त म्हणते, का नाही वाटणार. आता तुम्ही पण जर का माझ्यासाठी एवढं सगळं करताय
तर आणि पुढे म्हणते की आकाश सर मग ही फक्त काळजीच आहे की असं म्हणून विचारते. तर आकाश आता गप्पच बसतो. आता आकाशने अजून तिचं प्रेम व्यक्त केलेलं नसतं नम्रताच्या समोर. आणि या दोघांचा छान असा म्युझिकल एपिसोड दाखवलेला आहे आणि आजचा भाग तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा. आता यानंतर नम्रता हसते आणि म्हणते आकाश सर चहा घ्या ना, चहा थंड होतोय म्हणून. आता आकाश चहा घ्यायला लागतो आणि मग तो सांभाळून घेतो नाहीतर माझं तोंड भाजेल. तर हाव असं ईश्वरीला म्हणत असतो. आणि भूक नाही असं म्हणून निघून गेला आणि त्याच्या दुःखात तू इथं अशी उपाशी राहिलीस तर तुझ्या चेहऱ्यावरचा हा ग्लो कमी नाही का होणार. आता राजेश असं बोलत असतो. ईश्वरी पण त्याला एक शब्दानेही उत्तर देत नाही आणि पुढे म्हणतो की आला का तो, नाही पण येईल का असं बघत असशील तू तर तसं काही होणार नाही कारण तुझ्या हातची चविष्ट खीर खाऊन सगळे सुस्तावलेत आपापल्या रूममध्ये असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की त्यामुळे आपल्याला डिस्टर्ब करायला आता इथे कोणीच येणार नाही असं राजेश म्हणतो. आणि पुढे म्हणतो की हे घे खीर खाऊन बघ, मी भरवतो तुला म्हणून एक चमचा खीर ईश्वरीला भरवायला लागतो आणि म्हणतो खरंच खूप छान झाली खीर. आता ईश्वरी म्हणते खीर सोड, आज माझ्या हातची ना थोबाडीत खाऊन बघ, अशी कानाखाली वाजवेल ना की यापुढे कुठलाही गोड पदार्थ तुला गोड लागणार नाही. असं म्हणलं तर राजेश लगेच खिरीचा चमचा फेकून देतो आणि लगेचच राग आल्याचे ॲक्शन करत असतो आणि पुन्हा लगेच स्माईल करतो आणि म्हणतो ही अशी तू चिडलीस ना, अशी रागावलीस ना, खूप गोड दिसतेस ग तू, असा राजेश म्हणत असतो आणि पुढे म्हणतो नाही हे सगळं आधी सांगून झालंय तुला, पण एक मिनिट. आणि म्हणतो की म्हणून तू मुद्दाम करतेस ना तू मी भरवताना, म्हणजे आता आतून उपाशी असशील तू म्हणून तुझी जास्त चिडचिड होत असेल ना. पण काय नाही ईश्वरी की मी जगाच्या नजरेमध्ये तुला एवढा चांगला नवरा मिळालाय पण बायको इथे उपाशी कशाला सहन करतेस ग ते माजोरड्या माणसासाठी एवढं सगळं. आणि पुढे राजेश म्हणतो त्यापेक्षा मला एक संधी देऊन बघ. ईश्वरी तिच्या अंगावर ओरडते गप्प बस म्हणते आणि आता तिथून ती निघून जात असते. आता निघून जाताना ती टेबलवरती ठेवलेले जे काही ताटं वाटे आहेत तर ते उचलत असते. आता राजेश म्हणतो हल्ली सारखं कानावर येतंय माझ्या तुमच्यात वाद आणि भांडणं होत आहेत म्हणून, नाही म्हणजे नेमकं झालंय काय ते तरी मला सांग. आणि पुढे म्हणतो राजेश की हे बघ काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की, आणि हे बघ तुला जर वाटत असेल की हे सगळं माझ्या नजरेतून सुटलंय तर तू चुकतेस तर ईश्वरी म्हणते आता जातोयस का आता मी आरडाओरडा करू. राजेश म्हणतो बघ उरडून बघ तुझी ती अंजली येते का, केवढा मोठा तिला धक्का बसेल याचा तुला विसर पडलाय का तिला जर हे सगळं कळलं तर. आणि पुढे म्हणतो म्हणूनच तुला सांगतोय की माझी हो, आणि त्या आडनावापेक्षा खूप जास्त सुखात ठेवीन मी तुला, आणि हो भांडणार तर अजिबातच नाही आहे मी. तर ईश्वरी म्हणते ते माझ्याशी रोज जरी भांडलेत ना तरीही त्यांच्यासोबत सुखात राहीन मी. लगेचच राजेश ना हार्ट अटॅक आल्याचं नाटक करतो. म्हणतो अरे केवढं ते प्रेम, मला अटॅक येईल ना. आता ईश्वरी म्हणते अर्णव सरांच्या बोटाला लागलेल्या कचऱ्या एवढी सुद्धा तुझी लायकी नाही आहे समजलं का, पण त्यामुळे ही असली सगळी स्वप्न बघणं ना तू बंद कर. राजेश म्हणतो ठरवलं ना तर एका सेकंदात तुला पळून येईन मी इथून. आता राजेश पण चांगलाच बोलत असतो तिला आणि पुढे म्हणतो मला जे हवं ते मी मिळवीनच असा राजेश म्हणत असतो. आता ईश्वरी इतकी चिडलेली असते ती पाण्याचा ग्लास घेते आणि डायरेक्ट राजेशच्या तोंडावरच पाणी फेकते. आता हे पाणी फेकलं राजेशला एवढा राग येतो ना की बस. आता तो उलटून रागाने ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते हे असं कधीच करू शकणार नाही आहेस तू. आणि पुढे म्हणते की कारण अर्णव राजे शिर्केंची बायको आहे मी, कळलं का तुला. आता अर्णवने याला चांगलंच उत्तर दिलेलं आहे. आणि पुढे राजेशला म्हणते हे सगळं कायम लक्षात ठेवायचं आता राजेशने इतकं मस्त त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि आता ईश्वरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी निघून गेल्यानंतर हा संतापलेला राजेश जो आहे ना तर तो अतिशय रागाला जातो आणि आपल्याला लगेच दाखवलेलं आहे की राजेश राग व्यक्त करण्यासाठी तिथे टेबलवरती वगैरे हात आपटत असतो. आता आपण बघतोय दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय ही सुप्रिया जी आहे ईश्वरीची आई तर ती त्या पत्रकाराच्या बायकोला फोन लावत असते आणि विचारत असते की निलिमाताई भेटली का हो तुम्हाला. त्यावेळेचे पत्रकार ज्यांनी ती बातमी कव्हर केली होती त्यावर ती बाई म्हणते मी प्रयत्न करतेच पण एवढं काय महत्त्वाचं आहे, एवढं काय उकरून का नाही मला माहीत नाही, पण एका आईचं एक दुःख कदाचित तुम्ही समजून घेऊ शकाल. त्यावर ती बाई म्हणते म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही नक्की. सुप्रिया म्हणते आपल्यामुळे आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं दुःख
दुःख एका आईच्या नशिबी येऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल ना, तर प्लीज मला मदत करा. एक आई तुमच्या पुढे हात पसरते असं समजा हवं तर. असं म्हणल्यानंतर ती बाई म्हणते, अहो आपल्या मुलांच्या सुखापेक्षा काही मोठं असतं का? आणि पुढे म्हणते की मी नक्की कळवते तुम्हाला. सुप्रिया म्हणते वाट बघते मी. असं म्हणून दोघीही फोन ठेवतात. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय अर्णव त्याच्या रूममध्ये काहीतरी काम करत बसलेला असतो. आता काम करता करता अर्णव जो आहे तर तो ब्लॅक कॉफी त्याची घेत असतो आणि ब्लॅक कॉफीचा एक घोट घेण्याच्या अगोदरच त्याला आठवायला लागतात ईश्वरीच्या. मग की ईश्वरी म्हणाली असते की एक आदर्श बायको कशी असते की नवीन लग्न झाल्यानंतर ईश्वरीने त्याला कसा घास भरवला होता आणि त्यावेळेस अर्णवने गोड खायला कशी तयारी दाखवली होती. त्यानंतर ईश्वरीने त्याला भरवलं, एकमेकांना दोघांनी भरवलेले हे सगळे सीन जे आहेत लग्नानंतरचे तर हे सगळे अर्णवला आठवत असतात. अर्णव मुळामध्ये वाईट नसतो, पण त्याला त्याच्या आईच्या सगळ्या गोष्टींमुळे ईश्वरीचा आणि तिच्या आईचा खूप राग आलेला असतो. बाकी अर्णवचं ईश्वरीवरती खूप प्रेम असतं. आता या सगळ्या आठवत असतानाच अचानक ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की सर खाऊन घ्या म्हणून ती फ्रूट प्लेट जी आहे तर ती त्याच्यासमोर ठेवते. आता अर्णव कॉफी पित असतो, तिच्याकडे लक्षच देत नाही. ईश्वरी म्हणते सर सकाळपासून एवढं काम करताय, त्या कर्माची फळं म्हणून ही फळं खाऊन घ्या. तरी सुद्धा अर्णव तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. आता ईश्वरी ते ताट ठेवते आणि म्हणते सर काय चाललंय काय हो तुमचं असं त्याला म्हणत असते. आणि पुढे म्हणते एवढा हट्टीपणा का करताय, मला काही कळतच नाही आहे तुमचं. आणि पुढे म्हणते हे जर असं काम करत राहिलात ना न खाता पिता तर हालत खराब होऊन जाईल सर तुमची. आणि पुढे म्हणते तुमच्या शरीरातले ना हळूहळू शुगर कमी व्हायला लागेल आणि त्यानंतरही तुम्ही काम करत राहिलात ना तर पोटातले काळे ओरडून मेले की मग तुमच्या डोळ्यासमोरनं अंधेरा असं म्हणत असतो. तिची थोडीशी इंदुरी लँग्वेज असते. आता पुन्हा ईश्वरी त्याच्या दुसऱ्या साईडला येते आणि त्याला म्हणत असते की सर ऐका माझं, खुर्चीवरून उठायला गेलात ना की तुम्हाला असं वाटेल की तुमच्या अंगात ताकदच नाही, मग तुम्ही मटकन खाली बसाल, मग तुम्हाला बसल्या ना असं गरगरायला लागेल. आणि पुढे म्हणते की एवढं होऊनही तुम्हाला जर का कळलं नाही की तुमचं पोट तुम्हाला काय सांगायची कोशिश करतंय तर तुमच्या डोक्यात हेलिकॉप्टर घुसल्यासारखं वाटेल. आता ईश्वरी थोडी कॉमेडी हिला वागत असते. आता ईश्वरी म्हणते मग त्या हेलिकॉप्टरमुळे हे असं गरगर करून ती रूममध्ये एकटीच गरगर फिरत असते. आता तिलाच गरगरायला होतं आणि पुढे म्हणते की नाही तुम्हाला कळणारच नाही की असं म्हणून ईश्वरी आता पडायला लागते. तेव्हापर्यंत अर्णव पळत जातो आणि तिला पकडतो. आता तिला चक्कर येऊन ती पडणार असते, इतक्यातच अर्णव तिला कॅच करतो आणि आता ईश्वरी त्याच्याकडेच बघत राहते. आता ईश्वरीच्या वेळेस डोळे उघडते त्यावेळेस तिला कळतं की आपल्याला तर अर्णवने कॅच केलेलं आहे. आता हे सगळं बघून ईश्वरी बराच वेळ त्याच्याकडे बघितल्यानंतर अर्णव पण तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी म्हणते का सावरलं, पळू द्यायचं होतं ना मला. आता असं बोलल्यानंतर अर्णव काहीच बोलत नाही, तिथून निघायचा प्रयत्न. तुमच्या मनामध्ये राग नाही आहे म्हणून तर मग हे असं होतं ना की कधी ना रागाचा मुखवटा गळून पडतो ना, असं ईश्वरी खूप शांतपणे त्याला बोलत असते. आणि पुढे म्हणते की सर मला कळते की तुम्हाला खूप तकलीफ होती म्हणून मी म्हणते की सर प्लीज असं नका करू, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आता अर्णव तिच्याकडे विश्वास ठेवा म्हणल्यानंतर बघतो. आता ईश्वरी म्हणते सत्य काय ते समोर येईलच, पण आज मलाही उपाशी राहण्याची सजा देता तो स्वतः पण सजा भोगलीतच ना, असं ईश्वरी म्हणत असते अर्णवला. तरी अर्णव एक शब्दही बोलत नाही. ईश्वरी म्हणते का केलं सर असं. अर्णव म्हणतो का केलं आणि पुढे तिचा हात वगैरे सोडतो आणि म्हणतो की नव्हतं केलं पाहिजे राईट असं म्हणतो तिला. आणि पुढे म्हणतो की हे बघ ईश्वरी तुला माहिती आहे का, आणि म्हणतो हे सगळं काय आहे ना हे माझ्या चुकीमुळं झालंय. आता ईश्वरीला कळतच नाही. अर्णव पुढे म्हणतो माझ्या आयुष्यात कोण मुलगी येते, तिचं फॅमिली इंटेन्शन काय, तिच्या घरात कोण आहे हे सगळं मी चेक करायला हवं होतं ना, पण मी नाही चेक केलं आणि हा सगळा ना मागे लवकर असं म्हणत असतो. आता आपण दुसरा सीन बघतोय. दुसऱ्या सीनमध्ये आजी आणि ताई दोघी रूममध्ये आलेल्या असतात आणि ईश्वरीला बेडवरती झोपवलेलं असतं आणि आता अर्णवसुद्धा तिथेच असतो आणि आता आजी रागवत असतात अर्णववरतीच आणि आजी म्हणत असतात की अंजली म्हणते की काय रे अचानक काय झालं हिला, म्हणून आता ईश्वरीसुद्धा शुद्धीवर आलेली असते. आजी म्हणतात अगं दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे, मग भोवळ येईल नाही तर काय होईल. आणि आजी पुढे म्हणतात काय रे चिंटू तुला काहीच कसं वाटत नाही रे तुला. आता अर्णव आजीला म्हणत असतो आजी मी नाही सांगितलं तिला
उपाशी राहिला म्हणून मी सांगितलं होतं का तिला उपाशी व्हायला, असं अर्णव म्हणत असतो. आता सगळ्यांना घरातल्या हा सगळा जो प्रकार आहे तो लक्षात आलेलाच असतो. मामासुद्धा तिथे रूममध्ये आलेलेच असतात. आता अर्णव पुढे म्हणत असतो की मी नव्हतं सांगितलं तिला उपाशी राहायला. आणि पुढे आपण ऐकतोय, आपण पाहतोय की अंजली म्हणते की ईश्वरीला बरं वाटतंय ना गं. तर ईश्वरी म्हणते हो. अंजली म्हणते काय रे चिंटू, लक्ष दे ना, हल्ली ना तुझं फक्त कामाकडे लक्ष असतं, बाकी कुठे नसतं. आता आजी म्हणतात चला आता मुकाट्याने जेवायला चला. आता यावरती अर्णव म्हणतो मला नाही भूक आहे, मी नाही येणार. आजी म्हणतात मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे, चला. असं म्हणल्यानंतर आता सगळेजण खाली जायला निघणार असतात. अंजलीसुद्धा म्हणते चला. आता अंजलीच्या साईडला मामा उभे असतात. अंजली म्हणते चिंटू, अर्णव म्हणतो आता येतोय ना आता मी. अंजली म्हणते अरे तिला आधार दे ना, चालला आपला एकटाच, असं म्हणत असतो. आता आजी पुढे जातात. त्याच्यानंतर अंजली बेडच्या दुसऱ्या साईडने उतरत असते. आता आजी पुढे जातात आणि आपण बघतोय की मामा म्हणत असतात ये मी तुला आधार देतो, असं म्हणून अंजलीला मामा हात पकडून खाली नेत असतात, कारण ती प्रेग्नंट असते ना. आता ईश्वरी बेडवरून उतरताना डायरेक्ट अर्णवच्या जवळ ती जाते. आता मामा आणि अंजली हे सगळं पाहत असतात. आता अर्णव लगेचच ईश्वरीला सगळ्यांच्या समोर म्हणून हातात पकडून तिला घेऊन जातो. ईश्वरीला सावरत अर्णव ईश्वरीला खाली घेऊन जातो. आता खाली गेल्यानंतर डायनिंग टेबलवरती आजी आणि सगळेजण. आता अर्णव पोळी भाजीचा एक घास घेतो आणि ईश्वरीला भरवतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर अंजली खुश होऊन म्हणते वाव सो क्यूट. अर्णव म्हणतो यात क्यूट काय, तर म्हणतो भरव एकदाच. आता हे सगळेजण बघतात या दोघांचं सगळं जे काय आहे ते. आता ईश्वरी पटकन त्याला एक घास भरवते. आता अर्णवने एक घास खाल्ल्यानंतर ईश्वरी सगळ्यांकडे बघून म्हणते बघितलंच ना सरांना माझी किती काळजी येते. आजी म्हणतात हो ग आहे खूप काळजी आहे त्याला, असं म्हणल्यानंतर आता दोघीजणही जेवायला लागतात. आणि आता सगळेजण घरातले खुश होतात. पण अर्णवला मात्र मनातून अर्णव काही हॅपी नसतो. ईश्वरी मनातून म्हणते सर एक दिवस तुमचा हा राग हार मानेल माझ्यासमोर, आणि पुढे म्हणते की आणि पळून पण जाईल बघा हा तुमचा राग. आता असं ईश्वरीने मनामध्ये ठरवलेलंच असते की अर्णवचं ती राग काढणारच असते. आणि आता तू रे माझा मित्राचा हा भाग इथे संपतोय. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर आता आपण बघतोय उद्याच्या भागामध्ये. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो ईश्वरीने बेडवरती सगळे कपडे मांडून ठेवलेले असतात आणि ईश्वरी म्हणत असते माझ्या नवऱ्याला मला या सगळ्या कपड्यामध्ये बघवायचे. आता अर्णव म्हणतो की नाही हे शक्य नाही. आता ईश्वरी म्हणते तुम्हाला असं वाटत असेल पण माझा विश्वास आहे. अर्णव इतक्या जोरात ओरडतो विश्वास तुझा नाही, विश्वास वगैरे असलं काही नाही, असं कुठलंच नातं नसतं विश्वासावरती. आता तिला ढकलून देतो, पुन्हा तिच्या हाताला खरचटलं जातं. आता अर्णव म्हणत असतो की तुला त्रास देताना मला कितीही त्रास होत असला तरीही या पनिशमेंटमधून तुझी सुटका नाही. आता ईश्वरी म्हणते सुटका नकोच आहे मला, शेवटच्या श्वासापर्यंत ही सजा मला मिळाली तरीही मला चालेलच, असं ईश्वरी म्हणत असते. उद्याचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, माझी आवडती चॅनल, माझी आवडती सिरियल या माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन अशा छान आणि इंटरेस्टिंग भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.